नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण घरी असलेल्या तांदळाच्या गव्हाच्या पिठापासून दोन मस्त अशा रेसिपीज बनवतोय. तर सुरुवात करूया बनवायला पहिली रेसिपी. तर इथे आता 1.5 कप मी तांदळाचं पीठ घेतलंय. तुम्ही जर वाटीने मोजत असाल तर कुठलीही घरातली वाटी सेट करा आणि तिने 1.5 वाटी इथे तांदळाचं पीठ मोजून घ्या. यानंतर यामध्ये अर्धा कप रवा घालायचा आहे. जो घरी आपण उपम्यासाठी रवा वापरतो तोच जाड रवा इथे मी घेतला आहे. यानंतर यामध्ये भाज्या घालायच्या आहेत. तर इथे मी बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, किसलेलं गाजर घेतलं आहे, यानंतर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे. याबरोबरच तुम्ही यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरचीसुद्धा घालू शकता. ह्या सगळ्या भाज्या यामध्ये काढून घेतल्या मी. भाज्या नसतील तर तुम्ही फक्त कांदा घालूनसुद्धा हा डोसा बनवू शकता. आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे. यानंतर यामध्ये मी आता चवीप्रमाणे मीठ घातलं. यानंतर इथे अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. तर इथे आता सगळं साहित्य घालून झालं आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर इथे आपण 1.5 कप तांदळाचं पीठ आणि अर्धा कप रवा असं एकत्र 2 कप साहित्य घेतलं. तर त्यासाठी आपल्याला आता 4 कप पाणी लागणार आहे. तर हे अगदी असं परफेक्ट प्रमाण आहे. तर सुरुवातीला इथे मी 2 कप पाणी यामध्ये घालते. 2 कप पाणी घातल्यानंतर मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आणखी 2 कप पाणी घातलं. तर एकत्र 4 कप मी यामध्ये पाणी घातलं. आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्यात आणि स्मूथ असं हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर हे मिक्स केल्यानंतर आता हे झाकून ठेवायचं आहे आपल्याला 5 ते 10 मिनटं आणि तोपर्यंत आपण मस्त अशी चटणी तयार करून घेऊया. तर यासाठी इथे मी 1 वाटी किसलेलं ओलं खोबरं घेतलं आहे. यानंतर 1 मोठा चमचा भाजलेली चण्याची डाळ घेतली, थोडंसं आलं घेतलं, यानंतर हिरवी मिरची घेतली, 1 पाकळी लसणाची घेतली होती. यानंतर थोडीशी चिंच घालायची आहे, चवीप्रमाणे मीठ घातलं. यानंतर यामध्ये पाव चमचा जिरं घालायचं आहे, थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि आता पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे. तर इथे चटणी मी वाटून घेतले, बाउलमध्ये काढून घेऊया आणि आता चटणीवरती फोडणी घालूया. तर इथे मी 1 चमचा तेल गरम करून घेतलं. यामध्ये पाव चमचा मोहरी घातली, अर्धा चमचा उडदाची डाळ घातली. यानंतर इथे 1 लाल मिरची मी तुकडे करून घातले. आज माझ्याकडे कढीपत्ता नाही आहे तर इथे मी कढीपत्ता घातलेला नाही आहे, तुम्ही घालू शकता. यानंतर इथे चिमूटभर हिंग घालायचं आहे आणि मस्त अशी खमंग फोडणी चटणीवरती घातली. ही आपली चटणी तयार आहे. आपण जे डोसे बनवणार आहोत त्याबरोबर ही अगदी मस्त लागते. चला तर आता डोसे बनवूया. तर हे पीठ जे आपण झाकून ठेवलं होतं ते पाहूया. एकदा हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ आहे त्यामुळे हे तळाला बसतं, त्यामुळे पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आणि नंतरच त्याचे डोसे बनवायचे. पाहू शकता अगदी पातळ लेअर चमच्यावर बसते. असंच हे पातळ आपल्याला पीठ हवं आहे. पीठ जर पातळ असेल तरच आपले डोसे छान कुरकुरीत होतील. आता इथे लक्षात घ्या, डोसा बनवण्यासाठी एखादी मोठी वाटी किंवा असा कप घ्या आणि प्रत्येक डोसा बनवण्याच्या आधी हे पीठ तळापासून असं ढवळून मगच आपल्याला ते तव्यावरती घालायचं आहे. तर आता आपण डोसे बनवायला सुरुवात करूया. इथे मी एक पॅन गरम करत ठेवला आहे. तुम्ही डोसा तवासुद्धा इथे वापरू शकता. पॅन किंवा डोसा तवा अगदी छान असा कडकडीत गरम करून घ्यायचा. यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि असं हे पीठ तळापासून ढवळून आधी कडेने आणि मग सेंटरला असं पसरवून घ्यायचं आहे. आता मीडियम फ्लेमवरतीच हा आपण वरची बाजू ड्राय होईपर्यंत भाजून घेऊया. तर आता पाहू शकता वरची बाजू याची ड्राय झाली आणि थोडंसं वरून हे पीठ घालायचं पॅनमध्ये, म्हणजे जाळी छान येते डोश्याला. वरची बाजू ड्राय झाल्यानंतर आता आपण अर्धा चमचा तेल यावरती सोडून घेऊया आणि आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवून हा आपण कुरकुरीत करून घेऊया, ब्राऊन करून घेऊया. तर इथे पाहू शकता ब्राऊन व्हायला लागला डोसा. वरूनसुद्धा याचा असा ब्राऊन रंग दिसायला लागला आहे. तर डोसा इथे छान कुरकुरीत झाला आहे. तर हा उलटायची गरज नाही आहे, पण मी तुम्हाला याची मागची बाजूसुद्धा दाखवते. पाहू शकता किती मस्त रंग आला आहे.
अगदी क्रिस्पी असा डोसा तयार झाला आहे. तर आता आपण काढून घेऊया. आज आपण भाज्या घालून हा डोसा बनवला. तुम्ही प्लेनसुद्धा बनवू शकता. इनो सोडा न घालता खूपच मस्त अशी रेसिपी आहे. घरच्या साहित्यामध्ये होणारा डोसा आहे. तर इथे पाहू शकता डोसा मी काढून घेतला आहे. चटणीबरोबर मी इथे हे डोसे सर्व केलेत. तर ही होती आपली नाश्त्याची अगदी परफेक्ट अशी रेसिपी. या डोशासाठी आपण दहीसुद्धा वापरलेलं नाही आहे. तर ही होती आपली पहिली रेसिपी. आता बनवूया गव्हाच्या पिठापासून नाश्त्याची दुसरी अशीच सोपी आणि चवदार रेसिपी. तर इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. यामध्ये आता अर्धी वाटी रवा घालायचा आहे. जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता. मी इथे जो उपम्यासाठी आपण रवा वापरतो तो जाड रवा घेतला आहे. आता यामध्ये आपल्याला 3 कप पाणी घालायचं आहे. आपण 1 कप गव्हाचं पीठ, अर्धी वाटी रवा असं 1.5 वाटी साहित्य घेतलं तर त्याच्या दुप्पट म्हणजे 3 वाटी आपल्याला इथे पाणी लागेल. सुरुवातीला मी 1 वाटी घातलं पाणी आणि आता यामध्ये आणखी आपण 2 वाट्या पाणी घालूया आणि हे अगदी स्मूथ असं मिक्स करून घेऊया. याच्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि अगदी स्मूथ असं हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर हे पाहू शकता मी असं हे पीठ तयार करून घेतलं. आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि 15 ते 20 मिनटं हे असंच बाजूला ठेवूया म्हणजे याच्यातला जो रवा आहे तो छान फुलेल. तर इथे पहा साधारण 15 मिनटं झालेत आणि हे आधीपेक्षा थोडंसं घट्ट झालं आहे पहा. आता यामध्ये आपण पुढचं साहित्य घालूया. तर इथे मी यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला आहे. यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे. आवडत असेल तर तुम्ही यामध्ये सुद्धा भाज्या घालू शकता. अर्धा चमचा जिरं घातलं. यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. डोसा बनवण्यासाठी हे आपलं पीठ तयार आहे. तर आता याचे आपण डोसे बनवूया. तर इथे मी डोसा तवा अगदी मस्त असा गरम करून घेतला. आता गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तर इथे ब्रशने मी तेल लावून घेते तव्याला. तर आता जसे आपण तांदळाचे डोसे बनवले त्याप्रमाणेच हे पीठ तळापासून ढवळून घ्यायचं आहे आणि मग हे तव्यावरती पसरवायचं आहे. तर आधी कडेने आणि मग सेंटरला असं हे पसरवायचं आहे आणि थोडंसं वरून पीठ घालायचं म्हणजे जाळी खूप मस्त येते डोस्याला. पाहू शकता किती मस्त जाळी आली आहे. आता गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे आणि हा डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. भाजताना तवा तुम्ही फिरवत राहा म्हणजे डोसा सगळीकडून एकसारखा ब्राऊन होईल. सगळीकडून एकसारखा रंग येईल डोश्याला. आता हा डोसा आपण 3 ते 4 मिनटं छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया. खूप मस्त अशी रेसिपी आहे. गव्हाचं पीठ, रवा हे साहित्य तर आपल्या घरी नेहमीच उपलब्ध असतं. त्यामुळे घरच्या साहित्यातून ही रेसिपी तुम्ही कधीही ट्राय करू शकता. तर इथे पहा डोसा अगदी मस्त ब्राऊन झाला आहे, क्रिस्पी झाला आहे. दिसायलासुद्धा अगदी मस्त दिसतो आहे. जाळीसुद्धा किती छान आली आहे. हा डोसा आता आपण फोल्ड करून घेऊया. अगदी 7 ते 8 मिनटामध्ये तयार होणारा हा डोसा आहे. नाश्त्यासाठी तुम्ही अगदी झटपट बनवू शकता. तर इथे मी आणखी एक बनवून घेते. एकानंतर एक फटाफट हे डोसे तयार होतात.
तर हा दुसरा डोसासुद्धा मी आता भाजून घेते. नाश्त्यासाठी तुम्ही हे डोसे एकदा तरी नक्की करून पहा. तर हा दुसरा डोसासुद्धा पहा मस्त क्रिस्पी झाला आहे, रंगसुद्धा मस्त आला आहे. हा सुद्धा आपण आता काढून घेऊया. दोन्हीही रेसिपीज अगदी कमी तेलामध्ये होणाऱ्या आहेत. डोसा आता आपण काढून घेऊया. तर इथे मी हा चटणीबरोबर सर्व केला आहे. तर ही होती आपली झटपट होणारी डोश्याची दुसरी रेसिपी. तर आज आपण तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ यापासून दोन वेगवेगळ्या डोशाच्या रेसिपीज पाहिल्या. दोन्हीही खूप इझी आणि झटपट होणाऱ्या अशा रेसिपीज आहेत आणि घरच्या साहित्यामध्ये होणाऱ्या आहेत. तर आजच्या हे दोन्हीही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. रेसिपीज कशा वाटल्या कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपीज जर आवडल्या असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.